आज आपल्या दुकानानंतर डॉक्टर साहेब, कारण आज आपल्या कस्टमरच्या डॉगची होती वॅक्सिन. मग काय वॅक्सिन कंप्लीट झाली आणि चोलाचोली चालू झाली. त्याच्यानंतर आले सोमदादा वायले, बोलतो कोकणांजल तो कोकणांशी आणलेला फणस नाही तर फणसरी ताजं गोलं तुला बोलतो. म्हटलं भावा आवरा जीव, त्याला बोलतो जीव आहे म्हणून तर आणले. मग बसला शेट ना, मग कोकणांच्या गोष्टी सांगायला लागला. असं झालं तसं झालं. संध्याकाळी गेलो तर पालेगाव आणि थोरवे निवासमध्ये आतमध्ये गेलो तो यो वैकुशल दादा थोरवे निवासचे दाखले मला हात दाखवित आले. यो दादा बोलतो मला व्हिडिओने जेस नाही बोलतो तू. त्याच्यानंतर नाना आला, काय पंकज बोलतो कवा पाठी देशील साखरपुऱ्याची. पंकज बोलतो नाना कोणाला दिले तर तुला बाकी ठेवीन बरं, बात तर खरी आहे बरं. नंतर वहिनीने आणलेला थंडा, यो मिक्सअप करीत होता. वहिनी बोलतो तुम्हाला मिळालं सर्दी झाली. तर कुशलला पण सर्दी झाली पण बायकोनी प्रेमान आणले म्हणून घेतला बरं, काही रिस्पेक्ट तरी काय. मग नाना आला, त्याला मागच्या दुसरा नाना आले दत्ताभाऊ थोडवे, मोठे व्यक्तिमत्व आहेत पालेगावचे. त्याच्यानंतर ताई मिठाई घेऊन आले. बोलतो वहिनीने आणल्या माहेरशा. बोलतं बाईला जसा माहीत पडला याच्या सासरवाडीच्या मिठाई येले, गपक्यान खाली ना बोटा दुखायला लागला. बरं बाई, रिस्पेक्ट प्यार तर तुझ्यावाला कोणी शिकावं बरोबर आहे. म्हणजे आमचा भाचाच लास्ट आहे ना, बोलतो ब्लॉगमध्ये म्हणजे काय करायचा. नाना जेठालालची पोझिशन जेवून तिकडून आला, पोऱ्या पिसालीला. पण पोऱ्याने न टेन्शन दाखवता बाटली भरली ना प्यायला लागला. बरं चालू दे. यो भाई बघ, जिथून साखरपुरा झाले तिथल्या भाई आवारले, चांगली गोष्ट आहे बरं. यो तिसरा नाना आमचा, नानाचं नाव नाही माहीत पण नानाने मनात असं बघला ब्लॉगिंग करतं फिरला मागं. याने सलाड घेतलेला, बोलतो तुला घेतले मना घेतले ना स्वतःच खाते. काय नालायक मित्र आहेत माझे, पण जाऊन दे. नालायक आल्या लक्षण आला, किरणदाराचा भाऊस आला. बरं आहे येऊ दे. नंतर आशुतोष शेटाला पाया पडायला लागला. बरं अष्टपुत्री सौभाग्यवती भाऊ, चालू दे. नंतर यो बघायला ना लुस्कान केला, पाणी ओढला. काय नालायक मित्र आहेत. आनंददादा आत मिळलो ते चांगलं आहे. मग दुकानावालं चिंबोरे आणलेले आहे. आता चिंबोऱ्यांचा ब्लॉग येईल तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढच्या व्हिडिओ भेटू. बाय बाय.